महाराष्ट्राची वाघीण माझ्यासोबत आता आहे, जिला भरभरून लोकांचं प्रेम मिळतंय. तू तुझ्या मॉर्निंग स्किन केअर रुटीन मध्ये काय करतेस? सगळ्यात पहिले तर मी उठते आणि मी ब्रश करते. बिग बॉस मध्ये तू असं कोणतं स्किन केअर रुटीन फॉलो केलं होतंस का? हो, द सेम थिंग. मी स्क्रब केलं. हां, स्क्रब आय यूज टू डू ऑफन. माझी स्किन खूप क्लिअर झाली अँड इट्स लाईक पर्सनल एक्सपिरियन्समुळे सांगते. येस, आय कॅन बेट ऑन मिनिमलिस्ट. मी पण रिली गुड. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावर असं आय डोंट नो सडन काय झालं होतं की ओपन पोअर्स सोबत डॅन्ड्रफ आणि त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर यू फील लाईक की दाणे 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 आलेले ते व्हायला लागलं होतं आणि माझी स्किन 2 वर्ष एकदम क्लिअर होते आणि ते व्हायला लागलं. आता आय एम आउटसाईड अँड इट्स स्टील गेटिंग बॅक टू नॉर्मल. आज ज्या सेलिब्रिटीचं स्किन केअर रुटीन मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ना, तिच्या इंट्रोडक्शनमध्ये नेमकं काय बोलावं हे मला सुचत नाही आहे, कारण डेफिनेटली शी नीड्स नो इंट्रोडक्शन. सो महाराष्ट्राची वाघीण माझ्यासोबत आता आहे, जिला भरभरून लोकांचं प्रेम मिळतं आहे. आर्या जाधव इज विथ मी राईट नाव आणि तुझे ब्युटी सिक्रेट्स मला सगळे जाणून घ्यायचे. आता कसं आहे ना की बिग बॉस नंतर तुला लोकांचं इतकं प्रेम मिळतं आहे ना की तो ग्लो तुझ्या चेहऱ्यावरती ऑटोमॅटिकली दिसतोय, पण तरीही तुझ्या रुटीनमध्ये तू नेमकं काय करते ते मला जाणून घ्यायला आवडेल. सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू लोकमत सखी. थँक्यू. इट्स माय प्लेजर टू बी हिअर. येस. सो सर्वात पहिला प्रश्न की तू तुझ्या मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये काय करतेस? सगळ्यात पहिले तर मी उठते आणि मी ब्रश करते. ओके, लेट्स गेट सिरियस. सो उठल्यावर सगळ्यात पहिले मी फेस वॉश करतोच आपण, कारण की रात्रीतनं जेवढा ऑइल असते फेसवर, सो फेस वॉश करते मी. फेस वॉश नंतर मी फेस सिरम यूज करते. मिनिमलिस्टचा फेस सिरम आहे, तर ओरिजिनलचा पण चांगला आहे बिकॉज ॲक्नेचा मला स्लाईट इश्यू होतो. सो दॅट इज अ गुड थिंग, ज्याच्यामुळे माझी स्किन खूप सडन नॅचरल ग्लो येऊन जातो, विच इज व्हेरी गुड फॉर मी आणि फॉर एव्हरीवन जे इन्फ्लुएन्सर्स किंवा जे कॅमेरा रेडी ज्यांना राहायचं आहे. सो इट्स रिली गुड. आणि त्यानंतर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि दॅट्स इट. मी जास्त त्याच्यानंतर काही लावत नाही, बस सनस्क्रीन, कारण ते पण जेव्हा बाहेर जायचं असेल तेव्हाच, राईट. नाहीतर दॅट्स इट. मग मेकअप. येस. आणि नाईट स्किन केअर रुटीन कसं असतं? नाईट मी युजली मी ट्राय करते की एव्हरी अल्टरनेट डे करू, सो दॅट एक दिवस माझी स्किन थोडी ओपन टू ब्रीद. राईट. आणि एव्हरी अल्टरनेट डे आय रिपीट द सेम थिंग थ्राईस, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, की फेस वॉश, फेस सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. रात्री सनस्क्रीन नाही लावत. डेफिनेटली. आणि असा एखादा कोणता प्रोडक्ट आहे का की जो तुझ्यासाठी मस्ट हॅव आहे आणि तू जिकडे जाते तिकडे तो तुझ्यासोबत असतोच, तू स्वतःसोबत त्याला नेहमी कॅरी करते? आय कॅन डेफिनेटली से दी ओरिजिनल आणि मिनिमलिस्ट, बिकॉज या दोन याचे फेस सिरमनी ना, इफ 2 वर्षा पहिले माझ्या स्किनचा ॲग्ने पाहिले असेल, आता फक्त स्पॉट्स राहिली थोडीशी, बट माझी स्किन खूप क्लिअर झाली अँड इट्स लाईक पर्सनल एक्सपिरियन्समुळे सांगते. येस, आय कॅन बेट ऑन मिनिमलिस्ट. मी पण रिली गुड. येस, इट इज. आणि अजून एक माझा प्रश्न की आता तू मिनिमलिस्ट किंवा हे सगळे ब्रँड्स वापरते, बेसिकली सिरम किंवा जे कोणते प्रॉडक्ट्स वापरते, तू त्यांची सगळी नावं सांगितली, पण जे घरगुती आपण उपाय करतो ना, ते सुद्धा बऱ्याचदा खूप उपयुक्त ठरतात. सो कोणती होम रेमेडी तू फॉलो करतेस का? मी सहसा होम रेमेडी माझ्या आईला बघते फॉलो करताना, पण माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे होम रेमेडीज माझ्यासाठी खूप चांगल्या पण आहे आणि मला ते करायला पण पाहिजे, पण मी खूप आळशी व्यक्ती आहे. असं होम रेमेडीज करायला जेवढं मेहनत करावं लागतं तेवढं मी फक्त माझ्या आईलाच करू देऊ शकते. राईट. सो बाकी मेहनत मी माझ्या गाण्यांमध्ये टाकते. येस. आणि बिग बॉसच्या घरात तू होतीस आणि आय एम शुअर एवढे सगळे टास्क असतात आणि एवढं हेक्टिक तुमचं स्केड्यूल असतं की तुला त्याचा फारसा वेळ मिळत नसेल, तरीसुद्धा बिग बॉसमध्ये तू असं कोणतं स्किन केअर रुटीन फॉलो केलं होतंस का? हो, द सेम थिंग. अच्छा. मी ऑनेस्टली बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावर असं आय डोंट नो सडन काय झालं होतं की ओपन पोअर्स सोबत डॅन्ड्रफ आणि त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर यू फील लाईक की दाणे 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 आलेले ते व्हायला लागलं होतं आणि माझी स्किन 2 वर्ष एकदम क्लिअर होते आणि ते व्हायला लागलं. आता आय एम आउटसाईड अँड इट्स स्टील गेटिंग बॅक टू नॉर्मल आणि ॲडजस्ट करते माझी स्किन वापस. तर
त्याच्यामध्ये मी एकच गोष्ट केली जी माझ्यासाठी वर्क केलं. मी स्क्रब केलं. हां. स्क्रब आय यूज टू डू ऑफन. मी शीट मास्क यूज करते. वाव, ओके. सो शीट मास्क यूज केले, स्क्रब केलं आणि आय मेड शुअर की सिरम मॉइश्चरायझर हे मस्ट आहे. येस. राईट. आणि लास्टला आपल्या सखी ऑडियन्सला काय तू एक स्किन केअर टिप देशील तुझ्याकडून किंवा ओव्हरऑल ब्युटी टिप कोणतीही? ओव्हरऑल जे मी पर्सनली करते ते आहे की आयसिंग. मी ऐकलेलं आहे की अँटी एजिंगसाठी पण खूप चांगलं असतं आणि यु नो आईस थेरपीज तुम्ही बर्फ घ्या किंवा पाण्यात एक बाउल घ्या बर्फाचा आणि त्यात तुम्ही एक तर फेस डिप करा किंवा बर्फ फक्त लावा. इट्स रिली गुड फॉर युअर स्किन. ओपन पोअर्ससाठी पण खूप चांगलं आहे आणि आय थिंक इट्स अँटी एजिंगसारखं मी ऐकलेलं आहे. आय डोंट नो बट इट्स रिली गुड आणि माझ्यासाठी तर ते वर्क करतं. नाही, थँक्यू सो मच आर्या. खूप छान तू टिप्स दिल्या आणि तुझं ॲक्च्युअल स्किन केअर रुटीन सांगितलं. कारण ऑनेस्टली सांगू तर बरेचसे सेलिब्रिटीज नाही सांगत मी पाणी पिते, मी झोपते, ह्या 2-3 गोष्टी सांगितल्या जातात. पण तू प्रोडक्ट्ससुद्धा मेन्शन केले आणि प्रॉपर सगळं सांगितलंस. त्याच्यासाठी थँक्यू सो मच अँड इट वॉज लवली मीटिंग यू अँड हॅविंग दिस कॉन्व्हर्सेशन विथ यू. थँक्यू. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. येस.